आणि आता चारही कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर त्याचं कन्क्लुजन आणि ज्याला आपण ॲनालिटिकल क्वेश्चन म्हणतो याचे अर्थ काढायचे आता. सो रेडी? मी आता इथं विधान देतो, चुटकी बरोबर लिहायचं आता. हा, जे की इथं मला वाटतं मी ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे. हा, यस. चला पटकन. आणि काय करायचं माहिती आहे का, आता तुम्हाला टास्क हा आहे, 2 टास्क आहेत, एक एक क्लिअर करा आधी. चला, हा पहिला वाला जीडीपी. आधी प्रश्न समजून घ्या आणि मग उत्तर द्या प्रश्नाची. जीडीपी आणि एनडीपीची कोणाची तुलना केली मी? जीडीपी आणि एनडीपीची. परत घाई गडबड न करता शांतपणे आधी प्रश्न समजून घ्यायचा. कधी पण आयोगाने विचारलेला प्रश्न नीट न समजणं ही सगळ्यात मोठी चूक असेल तुमची. त्याच्यानंतर मग पर्याय दिलेत 2 आयोगाने, म्हणजे मी इथं. आता ह्याचा अर्थ असा होतो की जीडीपी हा म्हणजे नेहमीच जीडीपी हा मोठा असतो एनडीपी पेक्षा. पहिलं विधान ए. दुसरं विधान, नेहमी हा शब्द ह्याला लागू होता, नेहमीच एनडीपी हा मोठा असतो जीडीपी पेक्षा. सो विच वन इज करेक्ट, ए और बी? चला ऑनलाईन सांगा. चला पटकन, 2 पर्याय आहेत, ए और बी. आणि शब्द नेहमीच, बरं का, परत सांगतो, नेहमीच हा शब्द महत्वाचा, ऑलवेज आयोगाने विचारलेला आहे. हे विधान काय? चूक आहे. हे विधान काय? बरोबर आहे. दिलं उत्तर, यस. आता तुमची चेक करा कोणाचं चुकलं कोणाचं बरोबर आलं. ह्याचा अर्थ इथं आता असा आहे, जीडीपी हा नेहमीच मोठा असतो कोणापेक्षा? एनडीपी पेक्षा. मग असं का? तर ह्याचा अर्थ आहे, मी जर इथं 100 रुपये म्हणलं असेल जीडीपी, मग जीडीपीचा अर्थ देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा. मी जर वस्तू व सेवा मोजत असेल, 1 2 तयार झाल्या, 5 झाल्या, 10 झाल्या, किती वस्तू सेवा तयार होतात? तयार झाल्या आणि मी त्या मोजल्या म्हणजे जीडीपी मोजला. वस्तू तयार झाली म्हणजे डेफिनेटली मी काहीतरी भांडवली वस्तू वापरली. एक जरी वस्तू तयार केली तरी भांडवली वस्तू वापरली, तिची झीज झाली असेल का नाही? जर समजा मी असं म्हणलं 20 रुपयाची झीज झाली, तर घसारा किती आहे? 20 रुपये. म्हणजे आपल्याला एनडीपी काय मिळाला? 80 रुपये. तू ना सर मग घसारा कमी झाला तर ठीक आहे, आता 20 रुपये नाही, आता घसारा 10 रुपये झाला. ह्याचा अर्थ झीज 10 रुपयाची झाली, घसारा 10 रुपये आला, म्हणजे एनडीपी 90 रुपये. तरी जीडीपी मोठाच आहे 100 रुपयापेक्षा. आधी 80 रुपये आला होता एनडीपी, घसारा 20 रुपये धरला होता, आता 10 रुपये घेतल्यावर किती आला? 90. अजून घसारा कमी झाला तर 5 रुपयेच फक्त झीज झाली, घसारा डिप्रिसिएशन 5 रुपयाचा. आता एनडीपी 95. म्हणजे तिन्ही पॉसिबिलिटी मध्ये कोण मोठा आहे? जीडीपी मोठा आहे. आणि कोण छोटा आहे? एनडीपीची व्हॅल्यू आधी 80 आली, पुन्हा 90 आली, आणि आता 95 आली, तरी कमीच. अजून आता जर मी म्हणत असेल की वस्तू व सेवा तयार होत असेल तर 1 रुपयाचं तरी झीज होईल का नाही? 1 रुपयाचं जरी, ह्याच्यापेक्षा तर कमी म्हणजे झीज होणारच नाही, असं शक्य आहे का? समजा ही भांडवली वस्तू मी बोर्ड चालू केला, ऑन केला, किती वापरला गेला का नाही? हा. सो याचा अर्थ काय होतो की लक्षात घ्या, कधीही ज्या वेळेला मी वस्तू सेवा तयार करत असेल म्हणजे जीडीपी मोजतोय, आणि तुम्ही वस्तू सेवा तयार केल्यात म्हणल्यावर डेफिनेटली बाय डिफॉल्ट झीज आलीच. ती किती रुपयाची असू शकते? 1 रुपयाची जरी असली तरी. आता सांगा, जर 1 रुपयाची झीज असेल, एनडीपी किती आला? 99. म्हणल्यावर सुद्धा हे वाक्य प्रूव्ह होतं का? होतं. म्हणून ऑलवेज हा शब्द इथे लागू होतो. सो डेफिनेटली ग्रॉस इन्कम इज ऑलवेज मोर दॅन नेट इन्कम. येस ऑर नो? स्थूल उत्पन्न हे नेहमीच काय असतं? जास्त असतं. कशापेक्षा? निव्वळ उत्पन्नापेक्षा. ऑनलाईन कन्फर्मेशन द्या एकदा. म्हणून एनडीपी हा मोठा असू शकत नाही जीडीपी पेक्षा. बरोबर का? हा, हे शक्यच नाही. आता जीएनपीचं चला परत, ए और बी विच स्टेटमेंट इज करेक्ट? सेम लागू करायचं नाही, परत नव्याने विचार करायचा. कधी काय ट्विस्ट येईल म्हणून आयोगाला गृहीत धरायचं नाही, कन्सिडर कधीच करायचं नाही. हे म्हणजे असंच नव्याने परत वाचायचं आणि उत्तर द्यायचं, ए और बी. चला ऑनलाईन. विधान
चुकीचं, हे विधान बरोबर आहे. आणि आता सेम लागू होतं सगळं, काही वेगळं नाही. इथं ग्रॉस आणि नेट. मग इथं जर हे ग्रॉस असेल तर ग्रॉस इज ऑलवेज ग्रेटर दॅन नेट, म्हणून जीएनपी इज ऑलवेज मोर ऑर ग्रेटर दॅन एनएनपी. म्हणजे जीएनपी हा नेहमीच मोठा असतो एनएनपी पेक्षा. दिस इज युअर पीवायक्यू. हा प्रश्न आलेला आहे. मग आता विषय कसा होतो बघा, पीवायक्यू ओरिएंटेड अभ्यास करणारे फक्त पीवायक्यू जर म्हणलात तर तुम्ही एवढाच एरिया कराल. आता आपल्या बॅचचा फायदा काय, मी हे तर क्लिअर केलंय, जे आयोगाने विचारलेलं आहे मी काय केलंय हेही क्लिअर केलंय. जी आयोगाने अजून लिंक लावली नाही, येणाऱ्या परीक्षेत जर हे वाक्य असेल तर चुकी बरोबर बरोबर. बरं आता मी म्हणतो हे नाही वाक्य विचारलं आयोगाने, उलट केलं, हे वाक्य आलं तर म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी रेडी आहात का. म्हणून इकॉनॉमिक्स मध्ये अंडरस्टँडिंग जेवढी चांगली तेवढे कितीही डायमेन्शन्स आयोगाने विचारू द्या, तुम्ही तिथे टिकणार. ह्याला कन्फ्युजन करणं म्हणायचं नाही, ह्याला क्लिअरिटी करणं म्हणायचं. मी तुम्हाला काल काय उदाहरण दिलं बघा, एक 2 + 3 किती, 3 + 2 किती, उत्तर यायलाच पाहिजे का नाही. एक्झॅक्टली. तुम्हाला आयोग फिक्स असं विचारेल का जीडीपी पेक्षा, म्हणजे जीडीपी हा नेहमी मोठा असतो एनडीपी पेक्षा, आणि असं विचारलं तर नाही म्हणा सर मग ते नव्हतं केलं मी, घातलं का 1 वर्ष वाया. इकडे पण तसंच सेम. आपल्याला परत ह्याचं आता उदाहरण अजून, राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना प्रवाही संकल्पना आहे का, आहे ना. पण मग सगळ्यांना तेच माहिती आहे. आता साठा संकल्पना आहे म्हणल्यावर ती काय की नाही सर, ती केलंच नाही. म्हणून ही दुसरी बाजू प्रत्येक वेळेला मी नाण्याची दुसरी बाजू तुमच्या समोर का ओपन करतोय, आयोगाने ती विचारलेली असो नसो तुम्हाला माहिती असो त्यात. सो रेडी फॉर दिस. चला ऑनलाईन. चला मला हे 2 अँगलनी तुम्हाला सांगायचंय. एकतर नेहमी हा शब्द कशाला लागू होतो, एक फक्त 2 फक्त 3 का 1 2 3 का 1 2 3 4 सर्व, ते एक सांगायचं. ठीक आहे, विचार करून घ्या, लिहा तिथं, आणि मला तुम्ही सांगायचं नेहमी शब्द कुठं लावायचा. दुसरं काय सांगायचं, जर इथं तुम्ही नेहमी शब्द लावला तर मग हे चूक आहे का बरोबर सांगायचं. पहिले विधान परत दुसरे विधान, असे 2 टास्क आहेत. चला पटकन पूर्ण करा. काय ते एकदाचा किस्सा मिटून टाकू, जीडीपी जीएनपी एनडीपी एनएनपीचा. चला नेहमी शब्द कुठं कुठं लागू होतो, ऑलवेज. आणि ऑप्शन तुमच्या मनावर निवडा, तुम्ही काय कॉम्बिनेशन घ्यायचं ते घ्या तुमच्या मनावर. ऑल ऑफ दी अबव म्हणलं तरी चालेल, वरील सर्व. चला ऑनलाईन. हा एक मिनिट, उद्या सगळ्यांना चान्स विचार करायला वेळ मिळू द्या. काय होतं बॅचचा आपला तो उद्देश आहे की
तुम्ही एम्पॉवर झाले पाहिजे, सक्षम झाले पाहिजे. डिपेंड नकोय कशावरच, म्हणजे मी सांगितलं म्हणून असंच असतं तसं असं अजिबात नाही. कळलं ना सगळं? आता ठरवा ना मग. वा, ऑनलाईनचे उत्तर बघून बरं वाटलं. का? कारण तुम्ही म्हणलं ना ऑनलाईन असून हे सगळं एवढं डिटेल समजून घेऊन तुम्ही उत्तर देताय. बर, पहिलं सांगा आता, ह्याला नेहमी लागू होईल का नाही? यस ऑर नो मध्ये सांगा. होईल? हे कोणाचं चुकलंय का? इथं नेहमी लागू होईल का? बर, तुमच्या म्हणण्याप्रमाणे इथं लागू होतं नेहमी. हा झाला एक अँगल. मग नेहमी लागू होतं हे तुमचं बरोबर आहे, मी पण इथं लिहिलंय, मिळालं उत्तर. आता दुसरं माझा अँगल, मग हे चूक की बरोबर विधान? हा, सो असं लागू केल्यावर, असं विधान आल्यावर हे बरोबर आहे. पहिला प्रश्न झाला, त्याचे दोन अँगल झाले. एक तर नेहमी शब्द लागू होतो आणि लागू केल्यानंतर मग ते विधान बरोबर आहे. दुसरं, नेहमी हा शब्द लागू होईल का? होतो. बर, ठीक आहे. इथं पण येतं नेहमी. चेक करा आता किती जणांचं चूक बरोबर आलं ते. आणि जर मग मी असं म्हणलं जीएनपी हा नेहमी एनएनपी पेक्षा मोठा असतो, ही विधान चूक की बरोबर? हा, बरोबर आहे. ठीक आहे. विधान तिसरं, इथं नेहमी शब्द लागू होतो? नाही होत. बर, इथं लागू होत नाही, मग इथं होतो? इथे नाही होत. व्हेरी गुड, बेस्ट. इथं लागू होईल का? इथं लागू होईल का? गुड. म्हणून जर मग नेहमी शब्द लागू होत नसेल तर मग ह्या दोन पॉसिबिलिटी आहेत. म्हणल्यावर आपण फिक्स सांगू शकतो का जीएनपी मोठा आहे? नाही. फिक्स सांगू शकतो का जीडीपी मोठा असतो? नाही. सो हे व्हेरी असतं. त्यामुळे तिथं काही सांगता येत नाही. मग जर तसं सांगायचं असेल तर आयोगाला तिथं प्रश्नामध्ये काय सांगावं लागेल? निर्यात जास्त आहे का आयात जास्त आहे? आता कळालं का? मग आयोगाला क्लिअर कट तिथे हिंट द्यावं लागेल तुम्हाला. जर एखाद्या देशाची निर्यात जास्त असेल तर आता सांगा जीडीपी मोठा असतो का जीएनपी? जीएनपी मोठा असतो. मग झालं, निघतं उत्तर. क्लिअर? चला, ऑनलाईन आणि ऑफलाईन आता कॉन्फिडन्स आला का? जी भीती होती जीडीपी जीएनपी किंवा खूप वर्षापासून तुम्ही अभ्यास करत असाल, आज क्लिअर झालं का सगळं? सांगा. ऑनलाईन बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या कदाचित मित्रांनी वगैरे रिकमेंडेशन केलं म्हणून आलात, त्याचा फायदा झाला का? नुकसान झालं? त्या मित्राला शिवाय द्याल नाही तर का तू कशाला सांगितलं इकडे पाठवलं मला? मास्तर नुसता ताण देते म्हणा. हा, नवीन बॅकग्राऊंड वाले असू द्यात किंवा आधी अभ्यास केलेले असू द्यात, म्हणून नवीन वाल्यांना एवढा कंटेंट जर सुरुवातीलाच मिळाला तर तुमचे वर्ष वाया जाणार नाहीत. जुन्यांनी हा कंटेंट दुर्लक्षित केला म्हणून त्यांचे वर्ष वाया गेले. त्यामुळे जुने नवीन दोघांनीही व्यवस्थित जर इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला आउटपुट मिळणार. हा, फायदा होतोय ना? चांगली गोष्ट आहे.